देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी पश्चिम विधानसभा से महाविकास आघाड़ी के उम्मीदवार दयानंद चोरगे ने कारिवली गांव में किया प्रचार कार्यालय का उद्घाटन। बता दें, दयानंद चोरगे ने अब तक 50 प्रचार कार्यालय खोले हैं, जहां पर जनता का भारी समर्थन मिल रहा है। आइए देखते हैं दयानंद चोरगे ने क्या कहा इस खबर में। या जवळजवळ 4 ते 5-6 दिवसांमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त कार्यालयाचे उद्घाटन झालेले आहेत आणि संपूर्ण भिवंडीमध्ये पश्चिम मध्ये खूप चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला आहे। सर्व जाती धर्माचे मतदार हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि अन्य दल हे 20 तारखेला फक्त ना फक्त पंजाब चालणार आहे। आणि मागचे 10 वर्षे इथून जो आमदार निवडून आला त्या आमदारांनी काय केले हे सर्व जनतेला माहिती आहे। त्याच्यापेक्षा त्याच्या जास्त काही बोलून त्याचा अर्थ नाहीये। पण ज्या ठिकाणी मी जातो प्रत्येक ठिकाणी कॉर्नर बैठकी असतील, ऑफिसचे ओपनिंग असतील, जी काही समस्या असतील, या प्रत्येक ठिकाणी भिवंडीमध्ये कुठल्याही प्रकारचे काही विकास झालेला नाही। प्रत्येक कामं अर्धवट राहिलेली आहेत आणि पाण्याचा प्रश्न या संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये, भिवंडी पश्चिम तर आहेच आहे, ईस्ट वेस्ट सगळं अख्खी टोटल पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न एकदम बेकारी आहे। पाण्याबद्दल रोड रस्ते आहे की डम्पिंग ग्राउंड आहे तेच काही दिसत नाही। आणि गटर ओव्हरफुल झाल्यानंतर रोडचा आणि गटराचे एक पल झालेली आहे। पूर्ण पाणी रोडवरती किती एवढे कीटाणू या गटारामध्ये आपण बघतो, एकदम दुर्दशा हे भिवंडीमध्ये आपण बघत आहोत। आज मी या कारिवली गावामध्ये ऑफिसच्या ओपनिंगसाठी आलोय। एवढा चांगला गाव असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा इथे विकास नाही। पाण्यामध्ये लोक वंचित आहेत, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, बेरोजगारांना रोजगार नाही आहे। आज एक आझमी नगर म्हणून आहे, इथे संपूर्ण जनता या पाण्याबद्दल त्रसलेली आहे। खूप वाईट परिस्थिती आहे। जनता आता महाविकास आघाडी सोबत आहे। येणाऱ्या 20 तारखेला सर्व नागरिक जे काही मतदार असतील हे महाविकास आघाडी पंजाला मतदान करतील आणि 23 तारखेला 100% विजय हा आपलाच होणार आहे। आणि जो रखडलेला जो काम आहे तो संपूर्ण काम आपण पूर्ण करू। आता गॅरंटी तर तुम्हाला दिलेलेच आहे आणि ज्या आमदारांनी सांगितलं की मी खूप काम केलेलं आहे त्यांनी सांगा बघा हा काम केले किंवा तो काम केले। आता गॅरंटी आता तुम्हाला आमच्या आदरणीय राहुलजींनी गॅरंटी दिलेली की आम्ही सत्तेमध्ये आलो तर महालक्ष्मी योजनामधून प्रत्येकी महिलेला 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। जे काही महाराष्ट्रामध्ये जेवढे आपले सरकारी बस असतील त्या बसमध्ये ज्या काही महिला प्रवास करतील त्यांना फ्री कुठल्याही प्रकारचं तिथे शुल्क देण्याची काही आवश्यकता राहणार नाही। त्याचबरोबर जे काही शेतकरी कर्ज काढतात त्या कर्जामध्ये 3 लाख कर्ज हे आम्ही माफ करणार आहोत। त्याच्यानंतर जे काही युवक जे बेरोजगार आहेत, ज्या युवकांना रोजगार नाही अशा युवकांना त्यांना प्रत्येकी 4000 रुपये आम्ही देणार आहोत। आणि त्याच्यानंतर माझा जो काम आहे तो माझा काम जे भिवंडी सिटीमध्ये जो विकास झालेला नाही तो संपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न आपण करणार, हा मी आत्मविश्वास तुम्हाला या क्षणी देतो। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।